नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आता सगळेजण रंगपंचमीच्या या सणाचा आनंद घेत आहे आणि अगदी एकमेकांना कलर लावत एकमेकांशी अगदी सोबत डान्स करत आहे। आता एक मुलगी मात्र स्वानंदी जवळ येते आणि होली मॅम असं म्हणते, तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणते की हॅपी होली आणि तिच्या चेहऱ्याला जो रंग लागलेला आहे तर तो आपल्या साडीने म्हणते की डोळ्यात जाईल आणि तो पुसून काढते। तेव्हा ती मुलगी म्हणते की मॅम खरंच इव्हेंट खूप मस्त होता, खूपच मजा आली। त्यावरती स्वानंदी खुशत म्हणते की तुम्ही मजा केली, खरंच मला खूप आनंद झालेला आहे आणि करा मजा करा। आता हे सर्व मलिका, नलिमा आणि आता ही अंशुमन अर्पिता पाहत असतात, त्यांचा इतका जळफाट होतो। अर्पिता म्हणते की मम्मा मला खरंच खूप कंटाळा आला हे सगळं काही छान छान बघून। त्यावरती मलिका म्हणते की अगं फक्त थोडा वेळ हे सगळं काही सहन कर छान छान आणि तू घाबरू नकोस, त्या सगळ्याची सोय मी केली आहे। त्यानंतर आता निलिमा मावशी म्हणते बरोबर आहे। त्यावरती आता अर्पिता म्हणते की माझा कॉन्फिडन्स आता हल्लेला आहे, परंतु हे बघ आता आपण काही करू शकत नाही, आपण जे काही करतो तर ते स्वानंदीला लगेच कळतं। तिची नजर अगदी घारीची आहे, घारीची, आणि नाही तिला तिसरा डोळा आहे, नाहीतर भूतभीत तिच्या कानामध्ये येऊन सांगत असेल। आता ही सर्व ऐकून मलिका म्हणते की अप्पी तू कानावर पडली की काय? अर्पिता ओरडते की मम्मा। मलिका म्हणते की नाही तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। अर्पिता जोरात मम्मा असे ओरडते तर आता मलिका म्हणते की अगं हे बघ जोरात मम्मा मम्मा ओरडू नकोस, हे बघ तू फक्त शांत राहा, मी काय करते ते बघत राहा आणि सगळं काही तुला समजावं लागतं। आणि निलिमाला म्हणते की तुझं काय, तुला सगळं काही समजले ना काय करायचं आहे ते, आणि आता हे बघ माझ्याकडे बघ कशी दिसते मी सुंदर ना। आणि तेवढ्यात मलिका आता सगळं काही निळा कलर घेऊन आता निलिमाच्या तोंडाला लावते आणि निलिमाला जे काम सांगितलेलं आहे तर ते काम करायला लावते। निलिमा आता काळ्या रंगाचा जो काही कलर आहे तर ते ताट वगैरे घेते, तो कलर स्वानंदीच्या तोंडाला लावण्यासाठी आता अगदी तोऱ्यातच तेथून जात असते। स्वानंदी बिचारी आता तेथील जे स्टाफ आहे ते सर्व इतका आनंद एन्जॉय करत आहे, डान्स करत आहे, त्यांच्याकडे बघून खुश होत टाळ्या वाजवते। आणि तेवढ्यात आता ही निलिमा ते ताट घेऊन येतच असते आणि आता अगदी ती जवळ आलेली आहे तर अर्पिता, मलिका आणि अंशुमन अगदी हसून हे सर्व पाहत आहे। त्यांना असं वाटतं की आता स्वानंदीच्या चेहऱ्याला काळा रंग लागेल आणि तेवढ्यात होतं तर काय, एक मुलगा आणि मुलगी धावतच येतात आणि त्यांच्या त्या मुलाच्या धक्क्याने निलिमाच्या हातातील जे ताट आहे तर ते सगळं काही खाली पालते होते आणि सगळं ताट मात्र आता वर कलर उधळला जातो। आता सगळा काही जो कलर आहे तो अंशुमन, मलिका आणि अर्पिता यांच्या चेहऱ्यावर जाऊन पडतो। शेवटी त्यांनाच तो काळा कलर लागतो। आता स्वानंदी, आजी हे सगळेजण पाहत असतात। आजीला मात्र आता यांचे झालेले काळे तोंड बघून खूप हसायला येतं। सर्वजण धक्क्याने बघत असतात। निलिमा मात्र आता खूप घाबरते। सगळा स्टाफ मात्र खाली बघून हसत असतो। त्यांचे काळे चेहरे बघून मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो। एवढंच स्वानंदी म्हणते की बापरे काळा रंग, आणि तो काळा रंग कुठून आला असं विचारते। काळा रंग तर मागवला सुद्धा नव्हता। आजी मात्र हसत म्हणते की असे मात्र तुम्ही सगळीकडे फिरू नका, कारण लोक तुम्हाला खूप हसतील। आणि एक मिनिट असे बोलून स्वानंदी तो कलर पुसायला जाते। त्यानंतर आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये ह्या मंदाने अधीराच्या चेहऱ्याला जे काही नोटा जाळलेल्या आहे तर त्याची राख लावलेली आहे। आता मंदा म्हणते की अरे हे बघ रोहन, तिने परत असं वागू नये याची आठवण म्हणून मी तिला असं कलर लावला, ते पण नोटांची काळी राखच लावली, बाकी काही कुठे, आणि ऑर्गनाइज आहे ते सगळं। त्यावरती आता बाबा हे चिडून म्हणतात अगं तुला लाज वाटते का की सुनेच्या तोंडाला कोणी राख लावतात का? अगं हे बघ तिने जे काही केलं होतं ते चुकीचे केले होते, त्याबद्दल तिने माफी सुद्धा मागितली आणि त्याबद्दल मी सुद्धा तिला बोललो। तर मंदा म्हणते की हो बोललंच पाहिजे, लहानांनी मात्र चूक केल्यानंतर मोठ्यांनी समजायलाच पाहिजे। हिच्यावर काही परिणाम झालेला आहे का? दुसरी एखादी मुलगी असती तर 4 दिवस धक्क्याने बाहेर सुद्धा ती आली नसती। हिच्याकडे बघा, हिला काही नाही, ही तर लगेच रंग खेळायला सुरुवात सुद्धा केली। तिला बिचारीला खूप आता वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते। तिला म्हणते की तिला ही शिक्षा कळावी म्हणूनच मी तिला तिचाच रंग लावला। वरती आता बाबा म्हणतात की हो असंच जर असेल तर तू आयुष्यात जे पराक्रम केले ना आतापर्यंत, ज्या चुका केल्यात तर त्याच्यावरून तुला कायम बोलत राहिलं पाहिजे। आम्ही सुद्धा सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय। आता मंदाला राग येतो। मंदा म्हणते की हो सगळं आता माझ्यावर तुम्ही अगदी काढू नका, तुमच्या सोनीने जे काल पराक्रम केले होते ते सगळं तुम्ही विसरलात का? रोहन म्हणतो की आई तू जे काही करते तुला खरंच समोरच्याला अगदी टोकाला नेते, तुला कळतं का तुझ्यामुळे आम्हाला खरंच खूप त्रास होतोय। आता मंदा म्हणते की अरे तुला कळतं का मी तिला शिक्षा दिलेली आहे, त्यात माझी काय चूक झाली तू सांग। त्यावरती बाबा म्हणतात की हे बघ अगं
नेहमी मात्र का भांडणं उकरून काढत असते? काही आनंदाचं घडत असेल तर त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा तू का प्रयत्न करते? अगं हे बघ, एक दिवस भांडण नाही केलं तर कुठे काय बिघडतं? एक दिवस सुद्धा तुझ्या तोंडातून काही चांगलं निघतच नाही. त्यावरती मंदा म्हणते की हे बघा, सगळेजण मलाच बोलतात, मीच चुकते का आणि माझ्या मनाचा कोणी विचार केला का? म्हणून मंदा आता बाबांना उलट बोलत असते. अधिरा बिचारी आता रडत आहे. मंदा लगेच म्हणते की माझ्या स्वप्नांचं काय? माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. मला सुद्धा असं वाटलं होतं की सून घरामध्ये येईल आणि सगळ्यांच्या मनासारखं वागेल, सगळं काही आनंदित होईल आणि माझी सेवा करेल, परंतु संसारामधील सुद्धा हिला माहिती नाही. मग काय करायचं? कुणीने जे काही करायला पाहिजे त्याच्या उलट ही मुलगी करत असते. आता अधिराचं लिमिट क्रॉस होतं. खूप काही ऐकून घेते. ती म्हणते की आई बास झालं आता तुमचं. सून म्हणून माझी सुद्धा काही स्वप्न होती. मला ऍडजस्ट करायला तुम्ही हवं होतं, मला समजून घ्यायला हवं होतं. मंदा म्हणते की हो का? दीपक, तू जेव्हापासून घरात आली तेव्हापासून मी तुला ऍडजस्टच करून घेतलं, तुला समजूनच घेता आले. तुला घरात आल्यानंतर चहा सुद्धा करता येत नव्हता आणि जर मी तुला चहा करण्यासाठी सांगितला तर तू म्हणते की मला येत नाही. तेव्हा मी तुला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तुला काही उलट बोलले तर तुला असं वाटत होतं की मी तुला टॉन्ट मारत होते आणि त्यावेळेस मात्र तू नको नको ते मला बोलत होती. मग तूच सांग मला काय करायला हवं होतं? अधिराला खूपच टेन्शन येते कारण ही इतकी ओरडत आहे, त्याचा मात्र आता अधिराला खूप त्रास होतो. अधिरा जोरात ओरडते की आई तुम्ही फक्त गप्प राहा, एवढंच करा, बाकी मला काही नको, तुम्ही फक्त शांत राहा आणि तुम्ही माझ्या जे काही कायम मला बोलत असतात की तू माझ्या मनासारखं नाही वागत, हे ऐकून ऐकून अगदी मला कंटाळा आलेला आहे. हे बघा, मी आल्यापासून प्रयत्न करते ह्या घरामध्ये टिकण्याचा आणि स्वतःला चेंज करण्याचा. आई तुम्हाला माझे प्रयत्न दिसत नाही तर मी काय करणार बरं? आणि आई मी स्वतःला शांत ठेवण्याचा इतका प्रयत्न करते पण तरी सुद्धा तुम्ही मला काही ना काही कारण देऊन उखडण्याचा प्रयत्न करत आहात. आणि हे बघा, मला कळतं की काल माझ्याकडून अगदी खूप मोठी चूक झाली. मला माहिती आहे की ती खूप मोठी एक चूक होती आणि त्याबद्दल मी माफी सुद्धा मागितली होती. पण आता सुद्धा मी पुन्हा माफी मागते आणि आयुष्यभर त्या चुकीची शिक्षा तुम्ही मला देत राहणार आहात का? आयुष्यभर तुम्ही मला हेच बोलत राहणार आहात का? कायम तुम्ही मला हिणवणार आहात का? रंगपंचमीचा माझा पहिला सण होता लग्नानंतरचा. सगळेजण चांगल्या मूड मध्ये होते परंतु आई तुम्ही सगळं काही मूड खराब करता आणि मी सुद्धा सगळं काही आपल्यातील गोष्टी विसरून नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. पण आई तुम्हाला ते ऐकूनच घ्यायचं नाही. सगळं वातावरण तुम्ही खराब करून टाकलं, त्यामुळे माझ्या होप्स सगळ्या संपलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं आणि माझं हे आयुष्यामध्ये कधी पटू शकेल सांगता येत नाही. आणि हात जोडून अधिरा म्हणते की आई थँक्यू. त्यावरती मात्र आता अधिरा आतमध्ये खूप हर्ट होत निघून जाते. रोहन सुद्धा आता मंदाला काहीतरी म्हणतो की आई तू खरंच, आणि तो आता अधिराच्या मागे तिला समजायला जातो. तरी सुद्धा मंदाला काही फरक पडत नसतो. ती म्हणते की मी तुम्हाला बोलले होते की हे सर्व मला साफ करावं लागेल. बाबा वैतागून आता या मंदाकडे पाहतात. त्यानंतर स्वानंदी आता ते ताट आहे आणि मलिकाच्या हातातून घेत म्हणते की मी धरते. आता ते तिघेही अगदी आत निघून जातात. आजी म्हणते की या तिघांचं काय चालतं तेच मला नाही कळत. चेहऱ्याला मात्र यांच्या रंग लागलेला आहे पण तरी सुद्धा यांचे चेहरे मात्र अगदी मक्क आहेत. निलिमा सुद्धा आता तिथून अगदी गुपचूप निघून जाते. आता मात्र आजी स्वानंदीला तिकडे बोलावते आणि आजी छान असं स्वानंदीच्या चेहऱ्याला कलर लावते. आता स्वानंदी म्हणते की आजी फक्त थोडं. आता आजी कलर लावते. दोघेही एकमेकींच्या मिठीत येतात. आजी आता स्वानंदीला पुन्हा होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजी मात्र आता ही शुभेच्छा देते तर स्वानंदी सुद्धा आजीला शुभेच्छा देते. आजी आता स्वानंदीला आता समरला कलर लावायला सांगते. अगं पिंट्याला कलर लावायचा तर स्वानंदी म्हणते की नको नको आजी, तेवढं सोडून काही पण सांगा. आजी म्हणते की थांब, अगं पळू नको. हे बघ, मी तुला कलर लावला त्यामुळे तू सुद्धा त्याला कलर लावायचा. अगदी सोपं आहे. स्वानंदी म्हणते की ते सोपं नाही, कारण मांजराच्या घरामध्ये घंटा बांधणं हे सोपं नसतं. त्यांना जर मी कलर लावायला गेले तर वाघापेक्षा जास्त मोठी डरकाळी ते माझ्यावर फोडतील. एकतर कायम चिडत असतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं आज नाही चिडणार तो जर तुझ्यावर आज चिडला तर मी त्याला चांगलंच बडवेल. आणि बघ ना अगं, तो कसा बेरंगी उभा आहे एकटाच आणि बघ त्याचं लक्ष कुठे आहे. स्वानंदी म्हणते की नाही आजी, त्यांना आनंदाची आठवण येत असेल, त्यांचा मूड हे सगळं करण्यामध्ये नाही हो. तेव्हा आजी म्हणते की अगं पण आता तुझी जबाबदारी वाढलेली आहे, तू काही कर पण त्याला रंग लाव. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही अहो, आनंददा कुठे आणि मी कुठे. तेव्हा आता आजी म्हणते की अगं कसलीही नकार घंटा लावलेली आहेस तू, बायको आहे ना तू त्याची, लाव त्याला रंग. दरवर्षी मात्र आनंद त्याला रंग लावत होता, त्यामुळे तू आता त्याला रंग लाव आणि दोघंही मात्र आता या रंगपंचमीचा आनंद घ्या. मस्त आनंद आता एन्जॉय करा. त्यानंतर अधिरा इकडे आता रूममध्ये येते. आरशामध्ये आता तो आपला चेहरा बघून ती खूप रडत असते आणि ओढणीने रागरागाने तो कलर पुसत असते आणि तेवढ्यात तेथे आता रोहन येतो. तो तिला समजावतो की अधिरा तू काय करते. तीच अधिरा थांब, परंतु अधिरा ऐकायला तयार नसते. अधिरा म्हणते की अरे थकले, मी खूपच थकले. आता रोहन म्हणतो की प्लीज
अधिरा अगं प्लीज. आणि हे बघ आय नो मला सर्व काही कळतं. त्यावरती अधिरा आता त्याच्या मिठीत येऊन रडते आणि म्हणते की मी आता खूपच अगदी म्हणजे थकले, पेशन्स माझे संपत आलेले आहे, तू सांग की मी काय करू. त्यावरती आता रोहन म्हणतो की हे बघ अधिरा, मी तुझी माफी मागतो. आता मात्र जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, परंतु तू प्लीज शांत हो, प्लीज तू आता रडू नको. त्यावरती अधिरा म्हणते की मी काय करू तेच मला नाही कळत, कारण आता या सगळ्याशी या म्हणजे आईंशी मी जुळून घेण्याचा इतका प्रयत्न करते, परंतु खरंच मी आता थकले. लोकांशी मात्र जुळून घेण्याचा मी इतका प्रयत्न करते, परंतु नाही, आईंना ते काहीच कळत नाहीत. आणि हे बघ आय नो मला कळतं की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, पण मला खरंच हे कळत नाही की मी नक्की काय करू. खरंच मला हे समजतच नाही. तेव्हा रोहन तिला शांत राहायला सांगतो. त्यावरती बाबा तिथे येतात. बाबा म्हणतात की अधिरा तू कशी आहेस आता. त्यावरती आता अधिरा रडत असते आणि नाही बाबा असं म्हणते. आणि हे बघा बाबा, खरंच माझे पेशन्स आता संपत आलेले आहे, मला हेच कळत नाही की मी नक्की काय करू. त्यावरती बाबा म्हणतात की हे बघ अधिरा कसं आहे, कारण आता तू तुझ्या हातामध्ये जाळतं कोलीत दिलं, पैसे जाळणं खरंच तुझी खूपच मोठी चूक झाली. हे बघ आता हे पैसे मात्र एखाद्याचा महिन्याचा पगार असू शकतो, एखाद्याच्या महिनाभराचे आता अगदी काहीतरी ट्रीटमेंटचा खर्च असू शकतो. मग माणसाकडे पैसे हे कमी असो किंवा जास्त असो, परंतु आपण मात्र ते जपायला नको का. ते सगळं काही योग्य ठिकाणीच खर्च झाले पाहिजे. पटतं का मी तुला काय म्हणतो. त्यावरती अधिरा म्हणते की हो मला पटतं. त्यावरती मात्र आता अधिरा खूप रडत असते आणि बाबा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. आणि हे बघा खरंच माझी चूक झाली, पण आई मला समजून का घेत नाही तेच मला नाही कळत. त्यावरती आता बाबा म्हणतात की अगं हे बघ तिचा स्वभावच तसा आहे, तिला कितीही आता साखरेच्या पाकामध्ये अगदी घोळलं तरी कांदा कधी गोड होतो का सांग बरं. मी तुला सांगितलेलं आहे की तिच्याकडे अगदा दुर्लक्ष करायचं, तिला रिॲक्ट करायचं. त्यावरती आता लगेच म्हणजे अधिरा म्हणते की बाबा रिॲक्ट कसं करायचं तेच मला नाही कळत. खरंच मी आता खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा आई समजूनच घेत नाहीत आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायचं, अजिबात लक्ष द्यायचं नाही. माझी सून आहे तर ती कारल्यासारखी कडू नाही तर गोड आहे, अगदी साखरेसारखी. आता बाबा खुश होत मात्र अधिराला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आता अधिराचा चेहरा लगेच खुलतो, तर लगेच आता बाबा खुश होत म्हणतात की अशीच मात्र तू आयुष्यभर आनंदात राहा. हे बघ आता प्रत्येक अशाच गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो आणि तो आनंद आपल्या हातामध्ये असतो शोधण्यासाठी. तेवढ्या सुष्मिता तिथे येते आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणते की अधिरा अगं ते मम्माचं इतकं मनावर घेऊ नको, चल आता आपण मस्त एन्जॉय करू. आणि सुष्मिता म्हणते की चल आपण इथेच डान्स करूयात, म्हणजे बाहेर थोडंसं छान वाटेल. म्हणून आता त्या तिथेच डान्स करत आहे आणि सगळेजण पुन्हा आता खुश होऊन एकमेकांच्या सोबत डान्स करतात. त्यावरती बाबा म्हणतात की चला म्युझिकचा सेट बाहेर आहे, इथे का डान्स करतात, आपण बाहेर जाऊन डान्स करूयात. सगळे आता खुश होत बाहेर येतात. त्यानंतर मात्र इकडे आजी मात्र सोनंदीला म्हणते की हे बघ जा आणि तू आता रंग लावू नये. त्यावरती सोनंदी म्हणते की आजी आता मात्र राजवाड्यांचं मला पटायला लागलेलं आहे, तुम्ही खरंच ब्लॅकमेल करता बरं का. आणि तेवढ्यात मात्र सोनंदी आता कलरचं ताट घेऊन समोरच्या समोर येते आणि म्हणते आयुष्यामध्ये सगळे काही आता कलर इंद्रधनुष्यासारखे असावेत आणि त्यात एखादा कलर लावून घ्यावा की जसा हा कलर, म्हणून ती आता अगदी खुश होत समोरच्या अंगावर कलर फेकते. समोर तिच्याकडे रोमांटिक होत बघत असतो. स्वानंदी म्हणते की हा नारंगी रंग अगदी आनंद आणि प्रेम याचं प्रतीक आहे आणि आता मात्र ती समोरच्या अंगावर नारंगी रंग सुद्धा फेकते. समोर खुश होत तिच्याकडे रोमांटिक होत बघतो. आता त्यानंतर स्वानंदी खुश होत म्हणते की आता माझा आवडता रंग पिवळा, मैत्री, बुद्धिमत्ता, आणि विश्वास आणि प्रसन्न त्याचं प्रतीक असलेला हा पिवळा कलर. तो कलर आता समोरच्या अंगावर फेकून ती पुन्हा हिरवा कलर आणायला जाते. समोर इकडे तिकडे तिला रोमांटिक होत शोधत असतो. आता ती हिरवा कलर घेऊन येते आणि म्हणते की हा हिरवा कलर निसर्गाचं आणि शांततेचं, समृद्धीचं प्रतीक. तेव्हा आता समोर पुन्हा रोमांटिक होत तिच्या जवळ येतो आणि आता ती पुन्हा कलर हिरवा त्याच्या अंगावर फेकते. समोर पुन्हा खुश होतो. त्यानंतर दोघेही आता पुन्हा जवळ येतात आणि सोनंदी आता निळा रंग घेऊन येते. आता मात्र आजी त्यांच्याकडे बघत असते आणि त्यानंतर निळा रंग सुद्धा आता समरला लावते. आता समर खूप खुश होतो. आता ती जांभळा कलर घेऊन येते आणि त्याबद्दल सुद्धा सांगून मात्र ती समरच्या अंगावर तो कलर फेकते. आणि आता मात्र समरच्या अंगावर तो कलर फेकल्यानंतर समर तिच्या मागे धावत असतो. आता सोनंदी आजी जवळ येते आणि समर आता आजी म्हणजे ते दोघं एकमेकांच्या मागे धावत असतात. समर तिच्या साडीचा पदर धरतो आणि शेवटी तिचा हात धरून तिच्या अंगावर कलर फेकतो. तिच्या गालाला मात्र तो दोन्ही गालाला आता
आता निळा रंग लावतो. स्वानंदी खूप खुश होऊन त्याच्याकडे बघून हसते आणि आजी ह्या दोघांना असं इतकं खुश आणि इतकं आनंदी बघून खूप खुश होते. आता हे आजीने पाहिलेलं स्वप्न असतं आणि आता स्वप्नातून जेव्हा आजी बाहेर येते आणि दोघांकडे पाहत असते, स्वानंदी समरला कलर लावायला आलेली असते आणि समर आता स्वानंदीला म्हणतो की नक्की तुमचं काय सुरू आहे. आता स्वानंदी म्हणते की मला आजीने काम दिलेलं आहे, मी काम करते. समर विचारतो की कसलं काम. तेव्हा आता समर लगेच आजीकडे बघतो तर आजी लगेच आकडे तिकडे चेहरा वळून तिकडे पाहत असते आणि आजी चोरून त्यांना पाहत असते. तर समर म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगतो, आजीचं बोलणं फार मनावर घ्यायचं नाही. काय काम सांगितलं तिने. तर स्वानंदी म्हणते की इतकं मोठं नाही सांगितलं, पण तुम्हाला रंग लावण्यासाठी सांगितलं आणि रंगांचं महत्त्व पटवून द्यायला सांगितलेलं आहे आणि ते पटवून देण्यात मात्र माझी काही हरकत नाही. आणि हे बघा मी तुम्हाला थोडासा कलर लावते. समर नाही करत असतो. आता स्वानंदी म्हणते की फक्त छोटासा आणि आजी चोरून त्यांच्याकडे पाहत असते. समर रागाने म्हणतो की हे रंग बाजूला ठेवा, तुम्ही मला रंग लावू नका आणि रागाने तिच्याकडे बघतो. तर स्वानंदी त्याच अगदी इशाऱ्याने मात्र आता समरकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.